काही काळ ठप्प झालेली यूपीआय सेवा अखेर सुरळीत एनसीपीआयने एक्स पोस्टद्वारे दिली आहे माहिती। शास्त्रोक्त मधमाशी पालन या 7 दिवसीय प्रशिक्षण सत्राचा समारोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाणले। मधमाशी पालनाचे तंत्र गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात उपक्रम सादर। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्हिडिओ बनवा, कुणाल कामरा यांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहरातील पायलट बाबा नगरी येथे 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित। जास्तीचं पाणी रोखण्यासाठी मनपा आक्रमक। बाळूमामा भंडारा उत्सवातील रथोत्सवाला भाविकांची गर्दी। आज होणाऱ्या महाप्रसादासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे रथातून विधीपूर्वक आत्मापुराकडे नेण्यात आल्यात। यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगफुलचा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली आहे। वर्ध्यात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन। श्रीराम मंदिर देवस्थान समितीचा उपक्रम। श्रीराम प्रभात फेरी नवरात्र उत्सवाच्या आयोजन, तर शोभायात्रा महाप्रसाद कार्यक्रमाचं देखील आयोजन। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव गुढीपाडव्याला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार। खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरोधात कठोर कारवाई करा। जाहिराती थांबवण्यासाठी यंत्रणा उभारा। सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश। आझाद मैदानात आता 12 तासाचं आंदोलन करता येणार। मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार। येत्या 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार। एमपीएससी परीक्षा आता डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात 2025 पासून लागू करणार, तर देवेंद्र फडणवीसांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण। मुंबई विमानतळ परिसरातील उंच इमारती रडारवर विमान उडण्यास अडथळे। अनेक बेकायदा मजल्यावर कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने हायकोर्टात माहिती। महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त। 30 लाखांहून अधिक वाहनांच्या किमतीवरचा 6% कर मागे। तर मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषद सभागृहात माहिती। मुंबईतून 4 एप्रिल पासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार। क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाचा निर्णय। कुणाल कामरा प्रकरणी द हॅबिटॅट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच। आजही अधिकाऱ्यांकडून या हॉटेलची पाहणी होणार। त्याचबरोबर आर्किटेक्चरल प्लॅनच्या आधारे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार। छत्रपती संभाजीनगर मनपाचा आज अर्थसंकल्प। संभाजीनगरात नवीन योजनांची उत्सुकता। अर्थसंकल्प तयार करण्यासाठी 1.5 महिन्यांपासून मनपाची तयारी सुरू। गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळाच्या वतीनं रूट मार्चचे आयोजन। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावर सुरू होऊन दुगारडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त होणार। चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजना आणि मलस निरासन वाहनीच्या कामांमुळे सर्व प्रमुख रस्ते खोदलेत। आगामी सण आणि महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते निर्मितीची मागणी केली आहे। दौंडमध्ये मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी इफ्तार पार्टीला लावली उपस्थिती। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात 0.34% जलसाठा शिल्लक। या धरणातून 64 गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो। यामुळे चिंता व्यक्त होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।